खेले तूफानों से, इस दिल के अरमानों से, हमको ये मालूम न था। रीना रॉयच्या आयुष्यात शीशा हो या दिल हो हे गाणं केवळ चित्रपटापुरतं राहिलं नाही, ते तिचं आयुष्यच बनून गेलं. काही कथा प्रेमाच्या असतात, काही फसवणुकीच्या, तर काही कथा अशा असतात जिथे नियती स्वतः सूळ उगवते. जिच्यावर जीवापाळ प्रेम केलं, जिला आयुष्यातून हद्दपार केलं, तिच्याच हुबेहूब रूपात जन्माला आलेली मुलगी ही योगायोग आहे की विधात्याचा इशारा? रीना रॉय, बॉलिवूडची सौंदर्यवती, यशाच्या शिखरावर असताना प्रेमात हरलेली स्त्री आणि आयुष्यभर स्वतःशी झगडत राहिलेली अभिनेत्री. ही कथा आहे प्रेम, विश्वासघात, मातृत्व आणि एका अशा सोडाची जो दररोज समोर दिसत राहतो. रीना रॉयसारखी दिसणारी सोनाक्षी शत्रुघ्नच्या पोटी जन्माला घालून विधात्याने त्याच्यावर एक अनोखा सूड उगवलाय. याचा अर्थ कळण्यासाठी थोडं मागं जावं लागेल. मे 1979 फिल्मिस्थान स्टुडिओ जे ओम प्रकाश यांच्या आशाचे चित्रीकरण चालू होते आणि रीना रॉयच्या शीशा हो या दिल हो वर काम चालू होते. जितेंद्र आणि रामेश्वरी समोर बसलेले आहेत आणि रीना त्यांच्या समोर गाते आहे असा सीन होता. काफी बस अरमान नहीं कुछ मिलना आसान नहीं या ओळीचे चित्रीकरण सुरू होते. कॅमेरा ट्रोल करावा लागत होता. भगवान दादा हातामध्ये अकॉर्डियन, हातातली पेटी वाजवतात आणि कॅमेरा त्यांच्या उजव्या बाजूने पुढे रीना रॉयच्या डाव्या बाजूने समोर यायचा. तिच्या हातात डफली दिलेली होती. रीनाच्या गौरवर्णीय कांतीवर काळ्या कुट्ट रंगाच्या जॉर्जेटच्या चनिया चोळीवरची सोनेरी नक्षीदार वेलबुट्टी अगदी खुलून दिसत होती. तिच्या विस्तीर्ण कपाळावर खड्याची टिकली शोभून दिसत होती. कानात मोठे गोल खड्यांचे झुबे आणि कपाळावरची केसांची जीवघेणी महिरप आणि मागे सैल सोडलेले केस, गळ्यात तशीच काळी ओढणी, अशा चाबूक वेशभूषेत ती रेडी पोझिशनमध्ये उभी होती. तिच्या पुढे हार घातलेला माईक होता. याआधी गाण्याचा मुखडा चित्रित झाला होता आणि या ओळीवर गाडी अडली होती. थकलेले भगवान दादा ते अकॉर्डियनच्या वजनाने अजून दमून गेले होते. सगळे युनिट घामाघूम झाले होते आणि शॉट ओके होत नव्हता. या अध्यक्षापासून सिनेमाचे नाव ठेवणारे दिग्दर्शक जे ओमप्रकाश थोडेसे वैतागून गेले होते. ते चिडूनच बोलले, अरे तुम तो ऐसे हिचकिचा रही हो जैसे असल जिंदगी में भी रोमांस चल रहा है. नकळत ती खरे बोलून गेले होते. जे ओमप्रकाश यांच्या 1977 मधल्या अपनापणने तिला चांगला हात दिला होता आणि तिची नवी इमेज बनवली होती. शिवाय तिचे शत्रूबरोबरचे नाते खुलेआम होते. म्हणून जेओने अशी कॉमेंट करताच रीनाला वाईट वाटले आणि पुढच्याच टेकला शॉट ओके झाला. वास्तविकतः हातातल्या डफलीमुळे ती अनकम्फर्टेबल झाली होती आणि तिचे लक्ष विचलित होऊन शॉट चुकत होता. मात्र जेओच्या त्या कॉमेंटने लाजून चूर झालेल्या रीनाने अगदी सराईतपणे शॉट पूर्ण केला. काही महिन्यातच चित्रीकरण संपले. 4 मार्च 1980 सिनेमा रिलीज झाला आणि हा सिनेमा तिच्यासाठी माइलस्टोन ठरला. ती फार आनंदात होती. मात्र नियतीला तिचा हा आनंद फार काळ मंजूर नसावा, कारण या काळानंतर तिच्या आयुष्यात पुढे तिची फरफटच होत गेली. याला ती स्वतः जितकी कारणीभूत होती तितकाच कारणीभूत होता शत्रुघ्न सिन्हा. बिहारमधील पाटणात जन्मलेल्या शत्रुघ्नला राम, लक्ष्मण, भरत अशी 3 मोठी भावंडे होती. वडिलांची इच्छा नसतानाही तो पुण्याला आला होता. तो तिथून रेल्वे स्टेशनवर परतीसाठी आला आणि तिथे त्याचे लक्ष पूनमकडे गेले. तिच्यावर त्याने लक्ष ठेवले आणि ती ज्या डब्यात बसली होती तिथे गेला. ती रडत होती. तिची सहानुभूती मिळवण्यासाठी त्याने तिच्या हातात चित्रपटाचे मासिक ठेवले, ज्यावर सुंदर मुलींनी रडू नये असा मेसेज त्याने पेनने लिहिला होता. तिने ते मासिक फेकून दिल्यावर शत्रुघ्नने काय तो अर्थ घेतला. तिथून पाय काढता घेण्याआधी तिची बित्तम बातमी मात्र त्याने हातोहात काढली. नंतरच्या काळात दोघे एकमेकांना भेटत राहिले आणि संपर्कात राहिले. पुढे शत्रू त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईला करिअरसाठी निघून गेला. काही अवधीनंतर 1968 मध्ये पूनम मिस यंग इंडिया म्हणून निवडली गेली. या दरम्यान पूनमची शत्रूशी वाढलेली जवळीक तिच्या आईच्या ध्यानात आली होती. एकदा शत्रू तिच्या घरी गेल्यावर तिच्या वडिलांनी त्याची चांगली पिसे काढली होती. माझ्या गोऱ्या पान देखण्या मुळीसमोर तू शोभून दिसत नाहीस. तुझी आणि तिची जोडी श्वेत श्याम ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही सारखी आहे. तू बिहारी कोळशासारखा आहेस, अशी त्याची खरडपट्टी त्यांनी केली. मात्र शत्रूच्या डोक्यातून ती जात नव्हती.
नव्हती. त्याने 1973 मध्ये तिला पहिला सिनेमा मिळवून दिला. सबक हे त्याचे नाव. या सिनेमात तिचा नायक तोच होता. सिनेमा चालला नाही, मात्र पूनम आणि शत्रुघ्न यांचे संबंध अधिक दृढ झाले आणि तिच्या पालकांचा रोष काही अंशी कमी झाला. शत्रूची लार्ज रोल सुरुवात देव आनंदच्या प्रेम पुजारीने रिलीज 1970 ने झाली होती, पण या सिनेमाच्या आधी पोलीस इन्स्पेक्टरची त्याची छोटीशी भूमिका असलेला साजन 1969 येऊन गेला. रीनाची कहाणी मात्र काटेरी वाटेची आहे. 70 आणि 80चा काळ हा बॉलिवूडचा आणि सिंगल थिएटरचा सुवर्ण काळ होता. या काळात अनेक नवीन चेहरे आणि टॅलेंटेड स्टार्सनी बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली आणि बॉलिवूडमध्ये बराच बदल घडवून आणला. या स्टार्सपैकी काही जण अजूनही बॉलिवूडच्या दुनियेत आपली जागा टिकवून आहेत, तर काही स्टार्स अचानक अज्ञातवासात निघून गेले. यामध्ये जास्तीत जास्त नावही बॉलिवूड अभिनेत्रींची आहेत. या अभिनेत्रींनी आपल्या चढत्या काळात नाव, प्रसिद्धी आणि पैसा कमावला आणि अचानक लग्न करून फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला. या लुप्त झालेल्या अभिनेत्रींपैकी एक असणाऱ्या रीनाने देखील एक काळ गाजवला होता. आपल्या अभिनय आणि सौंदर्याने एक काळ गाजवणारी रीना जवळजवळ 2 दशके बॉलिवूडमध्ये सक्रिय होती. तिचे विशेष म्हणजे तिला पुरुष चाहत्यांइतकेच महिला चाहत्यांचे तुफान प्रेम लाभले होते. रीना रॉयचे खरे नाव रूपा सिंग. तिचे कुटुंब मूळचे चेन्नईचे. तिच्या आई वडिलांची ती तिसरी मुलगी होती. 7 जानेवारी 1957 मुंबईतला तिचा जन्म. रीनाचे वडील मुस्लिम तर आई हिंदू होती. रीनाच्या आई वडिलांचे लग्न फार काळ टिकले नाही. चौथ्या अपत्याच्या जन्मानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर ते रीनाची आई आणि आपली 4ही अपत्ये सोडून चेन्नईला निघून गेले. कुटुंब चालविण्याची जबाबदारी देखण्या रीनाने आपल्या खांद्यावर घेतली. तिने स्टुडिओचे उंबरठे झिजवून स्क्रीन टेस्ट देण्याचा सपाटा लावला आणि तिचे टीनेज मधले उफाळणारे मादक सौंदर्य B.R. इशारांनी बरोबर हेरले. रीनाच्या करिअरची सुरुवात मात्र फारच वाईट झाली. B.R. इशारांनी तिला एकदम 2 चित्रपटासाठी साईन केले होते. त्यांचा नई दुनिया नई लोक 1971 हा सिनेमा आधी फ्लोरवर गेला. त्यात रीनाचा नायक होता डॅनी डॅन्झोपा. या सिनेमाची आठवण अशीही आहे की यात रेल्वेचा एक सीन होता. सारे युनिट बँगलोर जवळील जंगलात होते आणि हा सीन महत्वाचा होता. रेल्वे दिवसातून एकदाच तिथून जायची, त्यामुळे सीन चुकला तर रिटेकसाठी दुसरा दिवस उजडायचा. 2-1 दिवस असेच गेले. तिसऱ्या दिवशी B.R. इशारा वैतागले. ते म्हणाले, आता माझे पैसे संपलेत आणि एका शॉटसाठी सगळे युनिट जंगलात आणायचे मला परवडत नाही. तेव्हा आता चूक न करता तू शॉट दिला तर माझ्यावर उपकार होतील. रीनाचे वय तेव्हा फक्त 14 वर्षांचे होते. मात्र इथे ती परत संवाद विसरली. रेल्वे आली आणि निघून गेली. सीन तसाच राहून गेला आणि पुढे जाऊन सिनेमाही डब्यात गेला. हा सिनेमा काही रिलीज झाला नाही. शूटिंगच्या त्या दिवशी मात्र रीना अगदी हमसून रडली. आत पुन्हा असं चुकायचे नाही हा निश्चय तिने मनोमनी केला आणि तो थेट वरती सुरुवातीला दिलेल्या आशाच्या प्रसंगापर्यंत पाळला. याच B.R. इशारा यांच्या 1973 मध्ये आलेल्या जरूरत या सिनेमात असेच दृश्य होते, ज्यात अस्ताला जाणाऱ्या सूर्याचे दृश्य सीनच्या पार्श्वभूमीला होते. या सिनेमात तिचा नायक होता तरणा बांड देखणा पण ठोकळा नायक विजय अरोरा. इथे तिने एकाच शॉटमध्ये सूर्यास्त नेमका पकडला आणि तिची गाडी रांकेला लागली. जरूरत हा रीनाचा पडद्यावर आलेला पहिला सिनेमा ठरला होता. या सिनेमातील बोल्ड दृश्यामुळे नंतर रीना जरूरत गर्ल या नावाने प्रसिद्ध झाली होती. आई आणि बहीण भावांच्या उदरनिर्वाहासाठी रीनाने वयाच्या केवळ 14व्या वर्षी आपल्या चेहऱ्यावर मेकअप चढवला. मात्र तिने यासाठी कधीही आपल्या परिवाराला दोष दिला नाही व आपण कुटुंबाच्या चरितार्थासाठी हे काम करतोय याची कबुलीही दिली नाही. ती एक जबाबदार मुलगी होती, प्रेमळ बहीण होती, मात्र ती व्यवहारी तरुणी खचितच नव्हती. जरूरतमुळे तिच्या नावापुढे रॉय कायमसेच चिकटली. राजपूत रीनाचे बंगालीकरण झाले, मात्र तिने तेच नाव रिअल लाईफमध्येही धारण केले, कारण तिला तिच्या बालपणीच्या कटू आठवणी विसरायच्या असाव्यात. रीनाच्या सुरुवातीच्या काळात समीक्षक तिची तुलना आशा पारेखशी करायचे. रीनाला ते पटत नसे. आशा पारेख आणि माला सिन्हा नंबर रेसमध्ये कधीही वर जाऊ शकल्या नाहीत, मात्र त्यांची शिडी वापरून अनेक ठोकळे अभिनेते आपला सिनेमा हिट करण्यात यशस्वी ठरले होते. त्यामुळे रीनाला त्यांच्यासोबत आपली तुलना मान्य नसे. खरे तर तिला लुक आणि गेटअपची जाण रेखाने करून दिली. तिचा कपाळावरचा केसांचा महिरप आणि धनुष्याकृती मासोळी डोळे याचा योग्य वापर कसा करायचा याचे धडे तिला रेखाने दिले. मात्र रीनाला स्वतःची इमेज आणि करिअर यांची गंभीरता सुरुवातीला नव्हती. केवळ अर्थार्जन ह्या हेतूने तिने B आणि C ग्रेडचे ढीगभर सिनेमे तिने केले. या काळात O.P. रल्हनसारखा जाणता निर्माता दिग्दर्शक तिच्या सौंदर्याला भुलला होता आणि तिच्यासोबत खेटे मारत होता. तेव्हा त्यांचा राजेंद्र कुमार अभिनीत तलाश तिकीट बारीवर सुपरहिट झाला होता. पण रीनाला लफडेबाजीत रस नव्हता.
तिला शोध होता आयुष्याच्या जोडीदाराचा. रीनाला करिअरच्या सुरुवातीच्या काळात अपयशाला सामोरे जावे लागले होते. मिलाप, जंगल में मंगल आणि उमर कैद हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले होते. मात्र 1976 साली रिलीज झालेल्या राजकुमार कोहलीच्या नागिण या सिनेमामुळे रीना यशोशिखरावर पोहोचली. या सिनेमातील अभिनयासाठी रीनाला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. नागिन नंतर कोहलीने तिला जानी दुश्मन, मुकाबला, बदले की आग आणि राज तिलक या मल्टीस्टार कास्ट सिनेमात रिपीट केले. राजकुमार कोहली आणि रीनाचे हे कॉम्बिनेशन हिट ठरले. त्यानंतर जे ओमप्रकाशच्या 1977 मध्ये आलेल्या अपनापन या सिनेमासाठी रीनाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी देखील तिला आशा आणि अर्पणमध्ये रिपीट केले. 1980 मध्ये आलेल्या आशासाठी रीनाला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. आपल्या करिअरमध्ये रीनाने जवळपास 100हून अधिक सिनेमांमध्ये काम केले. नागिण, कालीचरण, जानी दुश्मन, प्यासा सावन, अर्पण, आशा, धर्मकाटा, सौदिग सासके, आदमी खिलौना है हे रीनाचे गाजलेले सिनेमे आहेत. रीनाची पडद्यावरची जोडी शत्रुघ्न खालोखाल सुनील दत्त आणि जितेंद्र सोबत जास्त जमली. राजेश खन्ना आणि अमिताभ सोबत मेन रोलमध्ये तिचे सिनेमे कमी आले. त्यामुळे नंबर गेममध्ये ती मागे राहिली. त्याउलट रेखा आणि हेमा मालिनी यांचे चित्रपट अमिताभ, राजेश आणि धर्मेंद्र यांच्यासोबत जास्त आले आणि तितकेच हिट झाले. पण तरीही रीना त्यांच्यापुढे टिकून होती. ती केवळ तिच्या वेगळ्या आयडेंटिटीमुळे. जशी आज सोनाक्षी देखील स्पर्धेत टिकून आहे ते केवळ इतर अभिनेत्रींपेक्षा तिच्यात असणाऱ्या वेगळेपणामुळे. बॉलिवूडमध्ये यशस्वी घौडदौड सुरू असताना रीनाचे अफेअर अभिनेता शत्रुघ्न सिन्हाबरोबर होते. दोघांची करिअरची सुरुवात एकाच काळात झाली होती. दोघांनी बरेच दिवस एकत्र डेट केले. 1975 मध्ये रीनाचा सुनील दत्त सोबतचा जखमी हिट झाला, तर याच वर्षीच्या सुभाष घईच्या कालीचरणने एकाच वेळी अनेकांना जीवदान दिले. यात स्वतः सुभाष घई, शत्रुघ्न, रीना आणि अजित यांना संजीवनी मिळाली. कालीचरण हिट झाल्याने घईंनी 1978 मध्ये रीना शत्रुघ्न यांची सुपरहिट ठरलेली जोडी रिपीट केली आणि गॉसिपला ऊत आला. दरम्यानच्या काळात रीनाचे जितेंद्र सोबतचे प्यासा सावन, बदलते रिश्ते हिट झाले होते. अपनापन, आशा आणि अर्पणमध्येही तिचा नायक जितेंद्र होता. मात्र रीनाने शत्रू वगळता आपले नाव कोणाबरोबर जोडले जाणार नाही याची काळजी घेतली. जितू आणि सुनील दत्त दोघेही विवाहित होते, त्यामुळे तिचे काम अधिक सुकर झाले. याच काळात विवाहित असलेला धर्मेंद्रचा अविवाहित हेमासोबत रोमॅन्स एकीकडे रंगात आला होता, तर दुसरीकडे अमिताभ विवाहित असूनही रेखाने त्याच्या आयुष्यात पुन्हा एंट्री घेतली होती. 1980 मध्ये आशा सुपरहिट झाल्याने रीनाचा आनंद गगनात मावत नव्हता. आशाच्या भव्य यशानंतर जुलै 1980 मध्ये ती यारी दुश्मनी या पुढच्या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लंडनला रवाना झाली आणि 9 जुलै 1980ला तिच्यावर आभाळ कोसळले. त्या दिवशी शत्रुघ्नने पूनम चंदरमाणी हिच्याशी घाईघाईत विवाह उरकून सगळ्यांना चकित केलं. शत्रुघ्नच्या लग्नाची बातमी रीनाला मोठा धक्का देणारी होती. मुंबईहून पत्रकारांच्या ट्रंक कॉलिनने लंडनमधील रीनाला हैराण केले, पण तिने कोणालाही काहीही उत्तर दिले नाही. तिथून आल्यावर मात्र तिने शेलक्या शब्दात नाराजी व्यक्त केली. मुंबईला परतल्यानंतर रीनाने म्हटले होते की माझ्या गैरहजेरीत शत्रुघ्नला लग्न करण्याची काय गरज होती, तो खुल्लमखुल्ल हे करू शकत नव्हता का? यानंतर ती बरेच वर्ष शत्रुघ्नवर नाराज होती. बॉलिवूडमध्ये याच काळात बरंच काही घडत होतं. धर्मेंद्रने पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता धर्मांतर करून हेमाशी लग्न केले, मात्र पुढे जाऊन त्याच्या पत्नीने त्याच्याशी घटस्फोट घेतला. शत्रुघ्नने एनिथिंग बट खामोश द शत्रुघ्न सिन्हा बायोग्राफी या त्याच्या बायोपिक पुस्तकात विवाहोत्तर काळात देखील तो रीनाला भेटत असल्याचा उल्लेख करून तिच्याशी अफेअर असल्याची मनमोकळी कबुली दिली आहे. लग्नानंतर अनेक वर्षे ती रीना रॉयला भेटत होते, परंतु या नात्याचा दुःखदंत का झाला याचे उत्तर देणे या पुस्तकात शत्रुघ्नने टाळले आहे. शत्रूने बचावात लिहिले आहे की आपले पूनम बरोबर 1968 पासूनच जुने आणि नियमित संबंध होते, मात्र हा खुलासा न पटण्याजोगा आहे.
कारण शत्रुघ्न सिन्हा अ रोल ऑफ लाईफ टाईम मध्ये त्याने हे स्पष्ट केले आहे की जेव्हा पूनमच्या वडिलांनी शत्रुघ्नच्या रंगावरून हुरियो उडवली तेव्हा ते साफ नाराज झाले होते आणि त्यानंतर त्याचे पूनम बरोबरचे संबंध पूर्वीसारखे कधीही सुरळीत राहिले नाहीत. सबक सिनेमामुळे पूनमशी जी जवळीक निर्माण झाली ती तात्कालिक राहिली आणि तिच्या वडिलांना आपणच तिचे तारणहार आहोत याची यशस्वी जाणीव शत्रूला करून देता आली. पण त्याउपर ते दोघे कधी अधिक खोलात जाऊन जवळ आले नाहीत. सत्य वेगळेच होते. शत्रूच्या परिवाराकडून रीनाच्या पालकत्वावर प्रश्न उपस्थित केले होते आणि 1979च्या मध्यावधीत शत्रूचे वडील भुवनेश्वरी प्रसाद सिन्हा गंभीर आजारी झाले आणि अगदी सिनेमात दाखवतात तशी विवाहाची अट त्यांनी शत्रूला घातली. त्यांनी शत्रूकडून रीनाशी विवाह न करता घरच्यांची संमती असणाऱ्या मुलीशी विवाह करण्याचा शब्द घेतला आणि त्यानंतर काही दिवसात त्यांचे निधन झाले. याचा दबाव शत्रूवर येत राहिला म्हणून त्याने रीना लंडनला गेल्यावर अचूक संधी साधून वडिलांच्या मृत्यूस वर्ष पूर्ण होण्याआधी पूनमशी तडकाफडकी लग्न लावले. मात्र यासाठी तो रीनाला कधीच कन्व्हिन्स करू शकला नाही. शत्रूशी नाते तुटल्यानंतर तिने स्वतःची इमेज बदलण्यासाठी तिच्या भूमिकांचा चॉईस बदलून बघितला. रॉकी, हथकडी, धर्मकाटा, करिश्मा, लेडीज टेलर, बेजुबान, लक्ष्मी आणि सनम तेरी कसम असे सगळे भिन्न आशय विषयाचे चित्रपट तिने केले. पण त्याने तिचे मन रमले नाही. शत्रूच्या अचानक आयुष्यातून निघून जाण्याने तिला जोडीदाराची निकड तीव्रतेने भासू लागली आणि त्यातूनच तिच्या हातून फार मोठी चूक झाली. शत्रुघ्न सिन्हाबरोबर नाते तुटल्यानंतर रीना सिंगल राहू शकली नाही. तिला काय करावे हे देखील सुचले नाही. तिची भावंड बरखा आणि अंजू ह्या बहिणी, राजा हा भाऊ हे सगळे आता मोठे आणि समजदार झाले होते. कुटुंबाची तिच्यावरची जबाबदारी आता संपली होती. पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानशी तिची इंग्लंडच्या शूटिंग दरम्यान ओळख झाली होती. अगदी थोड्याशा माहितीवर आणि किरकोळ भेटीगाठींच्या जोरावर बारकाईने विचार न करता रीनाने मोहसिनशी 1983 मध्ये निकाह केला. खरे तर ह्या निर्णयामुळे तिचे करिअर उद्ध्वस्त झाले आणि तीही संपली. तिला चुकीची जाणीव होऊ लागल्यावर रुपेरी पडदा पुन्हा खुळावू लागला. मात्र मोहसिनचे लोढणे तिच्या गळ्यात पडलं. त्याला घेऊन ती पुन्हा मुंबईला आली. यापायी मोहसिन खानलाही त्याच्या 9 वर्षाच्या क्रिकेट करिअरला अलविदा करावं लागलं. परतीच्या काळात पुन्हा जे ओम प्रकाशनीच तिला हात दिला आणि त्यांच्या आदमी खिलौना ह्याने तिची थोडीफार पत राखली. या व्यतिरिक्त तिने केलेले या 5 वर्षातले 10ही चित्रपट दणकून पडले. 1992 ते 1997 या 5 वर्षात मोहसिनला 13 चित्रपट मिळाले. मात्र एकही चित्रपट चालला नाही. शेवटी त्याने रीनासह गाशा गुंडाळला आणि तो परत पाकिस्तानला गेला. तिथे दोघांचे खटके उडू लागले. अखेर तिने त्याच्याशी तलाक घेतला. मात्र याची जबर किंमत तिला मोजावी लागली. तिच्या एकुलत्या एक लाडक्या मुलीची सनमची कस्टडी मिळाली नाही. सैरबैर झालेली रीना मुंबईत तिच्या आईकडे परतली आणि बॉलिवूडमध्ये दुसऱ्या रिएंट्रीसाठी ती पुन्हा प्रयत्न करू लागली. अजय देवगणच्या गैर आणि 2000 साली अभिषेक बच्चनच्या रिफ्युजीत तिला भूमिका मिळाल्या आणि तिच्या पदरात आणखी सिनेमे पडणार असे वाटत असतानाच तिच्यातल्या आईने उचल खाल्ली. तिला मुलीची फार आठवण येऊ लागली. तिचा जीव व्याकुळ होऊ लागला. तिने मोहसिनला परत संपर्क केला. त्यानेही तिच्याशी तलाक नंतर दुसरा निकाह केला नव्हता. रीनाने आपल्या मुलीवरच्या प्रेमापोटी मोहसिन बरोबर कराची येथे पुन्हा एकदा निकाह केला आणि तिच्यातली आई सुखावली. मात्र आईच्या ममतेमुळे तिच्यातल्या अभिनेत्रीवर पुन्हा अन्याय झाला. यानंतर मोहसिन आणि रीनाने आपले संबंध न ताणता, नाते न तोडता एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. रीना आपल्या मुलीला घेऊन भारतात परतली तर तिकडे पाकिस्तानमध्ये मोहसिन अजूनही एकटाच आहे. आपल्या टीनेजमध्ये कुटुंबासाठी जगलेली रीना तिच्या तरुणाईत शत्रुघ्नसाठी जगली. तो तिच्या आयुष्यातून निघून गेल्यावर तिने जणू काही स्वतःवर सूड उभरावावा तसा निर्णय घेतला आणि आपल्या शानदार करिअरचे मातेरे केले. तिथून पुढे ती पूर्ण सावरल्यासारखी कधीच वाटली नाही. ती दमदार पुनरागमन करेल असे वाटत असतानाच तिच्यातल्या आईने तिच्यातल्या हिरोईनवर मात केली. सुखाचा काठोकाठ भरलेला प्याला तिच्या ओठी कधीच आला नाही. संघर्ष मात्र अविरतपणे तिच्या नशिबी आला आणि तो ती करत राहिली. शत्रूचा संसार मात्र सुखाचा झाला. राजकारण आणि सिनेमा दोन्हीही त्याच्यासाठी लाभदायक ठरले. त्याला लव कुश ही मुले आणि सोनाक्षी ही मुलगी झाली. मात्र नियतीने शत्रुघ्नवरही एक अनोखा सूड उगवला.
शत्रूने जिला धोका दिला, जिचा चेहरा पाहणे टाळले, हुबेहूब तिच्यासारखे डोळे असणारी आणि दिसण्यात साम्य असणारी सोनाक्षी त्याच्या आणि पूनमच्या पदरात घातली. दोघांनीही रीनाशी विश्वासघात केला आणि तिच्यासारखी दिसणारी मुलगी आयुष्यभर बघायची पाळी त्यांच्यावर आली. त्यांच्या अपराधीपणाची जाणीव रोज होत राहावी इतकी काळजी विधात्याने सोनाक्षीच्या रूपाने घेतली. रीनाने जुलै 2014 मध्ये वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. रीना आपल्या मुलीला सनम म्हणते, तर मोहसेन तिला जन्नत म्हणतो. तिचे नाव सनम रीना रॉय असं ठेवण्यास त्याने आडकाठी केलेली नाही. रीनाच्या मुलीची बॉलिवूडमध्ये येण्याची इच्छा नाही आणि रीनाची देखील तशी इच्छा नाही. कदाचित सनम रॉयला आपल्या फिल्मी करिअरपेक्षा आपल्या आईची बॉलिवूडमुळे झालेली फरफट जास्त क्लेशदायक वाटत असावी. शेवटी ती सुद्धा अशा आईची मुलगी आहे जी एक प्रेमळ आणि जबाबदार मुलगी, एक उदात्त बहीण, त्यागी जीवन जगलेली प्रेमिका, स्वतःला शिक्षा करणारी गृहिणी आणि सरतीशेवटी मुलीच्या मायेत वेडीपिशी झालेली आई आहे. रीना रॉयच्या आयुष्यात डोकावताना भारतीय स्त्रीची अनेक रूपे दिसून येतात. स्वतःच्या आयुष्याचा, करिअरचा विचार न करता सेंटिमेंटल होणारी आणि सर्व नाती निभावून देताना आपल्या आयुष्याचा डाव लावणारी रीना रॉय मला जास्त भावते ते तिच्यातल्या या भारतीय नारीच्या सर्वसमावेशकतेमुळेच. इतके होऊन देखील तिने आज तागायत शत्रुघ्न वा पूनम वा आता सोनाक्षीबद्दल देखील वाहियात वा अर्थहीन शेरेबाजी कधी केली नाही. शीशा हो या दिल हो आखिर टूट जाता है हे गीत गाणाऱ्या रीनाच्या आयुष्यात नेहमीच लब तक आते आते हाथों से सागर छूट जाता है या ओळी खऱ्या ठरत गेल्या. काफी बस अरमान नहीं, कुछ मिलना आसान नहीं, दुनिया की मजबूरी है फिर तकदीर जरूरी है या पंक्ती तिला सतत अनुभवास आल्या. आशामधले हे गाणे जणू तिच्या आयुष्याचे गाणे बनून गेले आहे. रीनाच्या या संघर्षमय जीवनास सलाम. बॉलिवूडमधल्या वरवर सुखी तृप्त दिसणाऱ्या मुखवट्या आडचे रीनाचे दुःख जरी देखणे झगझगीत वाटत असले तरी वास्तवात हे दुःख काळोख्या रात्री कोनाड्यात जाऊन एकट्याने रडणारे आहे. त्याला ना हुंदके ना अश्रू, इतके ते कमनशिबी आहे. ते कुणापुढे मोकळेही होऊ शकत नाही. आयुष्यभर इतरांसाठी जगलेल्या प्रेमळ मायाळू स्त्रीच्या वाटेला आलेला दुःख आणि वेदनेचा हा कोंडमारा नक्कीच असह्य असा आहे. रीना रॉयच्या आयुष्यात शीशा हो या दिल हो हे गाणं केवळ चित्रपटापुरतं राहिलं नाही, ते तिचं आयुष्यच बनून गेलं. तिने कधी शत्रुघ्न सिन्हावर आरोप केले नाहीत, कधी पूनमवर बोट दाखवलं नाही, कधी सोनाक्षीवरही कटू शब्द वापरले नाहीत. कारण ती केवळ अभिनेत्री नव्हती, ती एक मुलगी होती, एक बहीण होती, एक प्रेमिका होती आणि अखेरीस सगळं विसरून मुलीसाठी जगलेली आई होती. बॉलिवूडच्या झगमगाटामागे लपलेलं हे असह्य दुःख आजही कुणालाच ऐकू येत नाही. रीना रॉयच्या संघर्षमय आयुष्याला मनापासून सलाम. कारण काही स्त्रिया इतिहास घडवत नाहीत, त्या वेदना सहन करत आयुष्य निभावतात. साभार, समीर गायकवाड.